ॲपमध्ये लॉग इन करायचं. आता इथे रिसिप्ट पावती यावर क्लिक करायचं. आता उजव्या बाजूला प्लस म्हणजे अधिकचं चिन्ह आहे, यावर क्लिक करायचं. आता परतफेड कधी आली आहे ती तारीख टाकायची तिथे. पैसे बँकेत जमा झाले असतील किंवा चेकने पैसे मिळाले असतील तर पुढे आपल्या बँकेचं खातं घ्यायचं. आणि जर रोख रक्कम मिळाली असेल तर कॅश असं सिलेक्ट करायचंय. आपल्याला चेकने पैसे आले आहेत म्हणून आपण आपल्या बँकेचे नाव घेऊयात. पुढे कोणत्या बचत गटाने पैसे दिलेत त्यांचं नाव या यादीमधून निवडायचं. त्याने किती रक्कम परतफेड केली आहे ती संपूर्ण रक्कम टाकायची. आता नरेशनमध्ये काही अधिक माहिती आपल्याला लिहायची असेल तर ती लिहून ठेवायची आणि पुढे नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं. आता खाली लोन डिटेल्समध्ये प्लस या चिन्हावर क्लिक करून लोनबद्दलची माहिती लिहायची. म्हणजे आपल्याला जी रक्कम मिळाली आहे ती कोणत्या लोन नंबरची आहे. जसे की आता आपल्याला दुसऱ्या लोनची परतफेड आली आहे तर आपण इथे 2 नंबर टाकणार. पुढे EMI कुठला थकीत हप्ता आहे तो टाकायचा. इथे मुद्दल किती दिलंय आणि व्याज किती दिलंय ही माहिती भरायची. आता खाली सेव्ह म्हणून बटन आहे त्यावर क्लिक करायचं आणि पुढे ओके बटनवर क्लिक करून पुन्हा सेव्ह बटन येणार त्यावर क्लिक करायचं. त्यासाठी आपण जो व्यवहार नोंदवला आहे ना त्यावर क्लिक करायचं आणि वरती सेंडचं बटन दिसतंय त्यावर क्लिक करायचं. खालती शेअरचं बटन आहे बघा, म्हणजेच हे व्हॉट्सअपला पण पाठवू शकतो. फोटो पाठवतो ना आपण अगदी तसंच. प्रिंट काढायची असेल तर तेही होईल, पण त्यासाठी तुमचं प्रिंटर वायफायला कनेक्टेड पाहिजे.